पिझ्झा घेण्यासाठी आलेल्या दोघांना थांबवल्याचा राग आल्याने त्यांनी रेस्टॉरंटची तोडफोड करून नुकसान केल्याची घटना म्हसरूळ परिसरात घडली आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संशयित सुरेश फड हा पिझ्झा घेण्यासाठी काल रात्री 8:30च्या सुमारास म्हसरूळ परिसरातील डॉमिनोज पिझ्झा या रेस्टॉरंटमध्ये गेले होते। आल्यावर त्यांनी आम्हाला पिझ्झा हवा असे सांगितले। त्यावर दादाजी मोहिते यांनी गर्दी आहे, थोडे थांबावे लागेल असे सांगितले। याचाच राग येऊन सूरजने फिर्यादी दादाजी मोहिते यांना तोंडावर, हातावर, कानावर व नाकावर मारले, तसेच काउंटरवरील कॉम्प्युटर फोडले। या प्रकरणी मोहिते यांच्या फिर्यादीवरून सूरज व त्यांच्या मित्राविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेनंतर दोघे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। दैनिक भ्रमर, नाशिक।